श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार माझ्या लाडक्या स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून तुमच्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो। स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। बाळांनो, आजचा हा संदेश अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज जे शब्द तुम्ही ऐकणार आहात ते केवळ प्रवचन नाहीत, तर आयुष्य बदलणारा मार्ग आहेत। अनेक लोक आयुष्यभर इतरांसाठी जगतात, स्वतःच्या आनंदाचा त्याग करतात, स्वतःच्या इच्छा मारतात, स्वतःच्या डोळ्यातील अश्रू लपवतात, पण शेवटी त्यांच्या वाट्याला काय येतं? उपेक्षा, अपेक्षाभंग आणि एकटेपणा। स्वामी समर्थ महाराज सांगतात, परमार्थ करा पण स्वतःचा नाश करून नाही, दुसऱ्याला मदत करा पण स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून नाही, प्रेम करा पण स्वतःचा स्वाभिमान गमावून नाही, कारण जो स्वतःचं रक्षण करू शकत नाही तो दुसऱ्याचंही भलं करू शकत नाही। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चिंतन करणार आहोत। आता लोकांसाठी जगणं विसरून जा, स्वतःसाठी जगायला सुरुवात करा। या स्वार्थी जगामध्ये स्वतःच्या जीवनाचं, आत्मसन्मानाचं आणि योग्य कर्माचं महत्त्व ओळखा। पण बाळांनो, इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, स्वामी समर्थ महाराजांनी कधीही वाईट स्वार्थ शिकवला नाही। त्यांनी शिकवला तो विवेकी स्वार्थ, ज्यात स्वतःचं चारित्र्य, स्वतःचा आत्मसन्मान, स्वतःची साधना, स्वतःची प्रगती आणि परमार्थ यांचा समतोल असतो। स्वतःला उभं करणं हा स्वार्थ नसून तो एक धर्म आहे। आजचं हे संपूर्ण प्रवचन तुमच्या मनातील अनेक गैरसमज दूर करेल। का काही लोक तुमची किंमत करत नाहीत? का वारंवार चांगल्या माणसालाच दुःख मिळतं? स्वतःसाठी जगणं म्हणजे नेमकं काय? परमार्थ आणि आत्मकल्याण यांचा समतोल कसा साधायचा? स्वामी समर्थांनी याविषयी दिलेला संदेश काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण स्वामींच्या कृपेने जाणून घेणार आहोत। म्हणून माझी नम्र विनंती आहे, हे प्रवचन मध्येच सोडू नका। मन शांत ठेवा, श्रद्धेने ऐका आणि प्रत्येक शब्द मनात उतरू द्या। कदाचित आजचा एक विचार तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकेल। चला तर मग श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करून या अमूल्य प्रवचनाची सुरुवात करूया। बाळांनो, सर्वप्रथम एक गोष्ट मनामध्ये कायमची कोरून ठेवा, स्वामी समर्थ महाराजांनी कधीही माणसाला स्वार्थी होण्याचा उपदेश केला नाही। त्यांनी माणसाला विवेकी होण्याचा उपदेश केला, कारण विवेक नसलेला परोपकार अनेक वेळा स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून जातो। म्हणून आजचा विषय समजून घेताना स्वतःसाठी जगणं म्हणजे दुसऱ्यांचा द्वेष करणं नव्हे, तर स्वतःच्या आत्म्याचा, स्वाभिमानाचा आणि जीवनाचा आदर करणं आहे। आज अनेक लोक सकाळपासून रात्रीपर्यंत इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात व्यस्त असतात। कोण काय म्हणेल, कोण नाराज होईल, कोणाला वाईट वाटेल याचाच विचार करत आयुष्य संपवतात। पण जेव्हा त्यांच्यावर संकट येतं तेव्हा त्याच लोकांपैकी फारच कमी जण त्यांच्या पाठीशी उभे राहतात। ही जगाची रीत आहे, यासाठी कोणावर राग धरू नका, कारण प्रत्येकजण आपल्या जीवनातील संघर्षांमध्ये व्यस्त आहे। स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याचं मन परमेश्वराशी जोडलेलं असतं त्याला जगाकडून मान सन्मानाची भीक मागावी लागत नाही। तुम्ही कितीही चांगले असला, कितीही त्याग केला, कितीही लोकांसाठी धावलात, तरी प्रत्येकजण तुमची किंमत करेलच असं नाही, कारण माणूस बहुतेक वेळा त्याला जे मिळालेलं असतं त्याची किंमत करत नाही। जेव्हा ते हरवतं तेव्हाच त्याला त्याचं महत्त्व समजतं। म्हणून बाळांनो, आजपासून एक निर्णय घ्या, आपल्या मनःशांतीपेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही। ज्या नात्यांमध्ये सतत अपमान, दुर्लक्ष, फसवणूक आणि स्वार्थ आहे, त्या नात्यांना आयुष्यभर ओझं म्हणून वाहत राहू नका। प्रत्येक नातं जपण्याचा प्रयत्न करा, पण स्वतःचा स्वाभिमान गमावून नाही। स्वामी समर्थ महाराज सांगतात, जो स्वतःवर प्रेम करायला शिकतो तोच दुसऱ्यांवर खरं प्रेम करू शकतो, कारण रिकाम्या भांड्यातून दुसऱ्याला पाणी देता येत नाही, त्याचप्रमाणे दुःखाने भरलेल्या मनातून दुसऱ्याला आनंद देता येत नाही। म्हणून स्वतःच्या मनाची काळजी घेणं हा स्वार्थ नाही, तर ती ईश्वराने दिलेल्या जीवनाची सेवा आहे। अनेक भक्त मला विचारतात, स्वामी, आम्ही सर्वांसाठी चांगलं करतो तरी आमच्याच वाट्याला दुःख का येतं? याचं उत्तर स्वामींच्या शिकवणीत आहे। तुम्ही चांगलं कर्म करा, पण त्याचं फळ लोकांकडून अपेक्षा करू नका, कारण कर्माचं फळ माणूस देत नाही, परमेश्वर देतो। लोक विसरतील, पण स्वामी कधीही विसरत नाहीत। म्हणून दुसऱ्यांच्या टाळ्यांवर जगू नका, दुसऱ्यांच्या कौतुकासाठी काम करू नका, दुसऱ्यांच्या मान्यतेवर तुमचं सुख अवलंबून ठेवू नका। तुमचं प्रत्येक कर्म स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करा, मग जगाने साथ दिली किंवा नाही, तुमच्या पाठीशी स्वामींची कृपा कायम उभी राहील। बाळांनो, लक्षात ठेवा, या जगात सर्वात मोठं दान म्हणजे वेळ। पण तुमची वेळ प्रत्येकासाठी खर्च करत बसलात तर एक दिवस स्वतःसाठी वेळच उरणार नाही। म्हणून वेळेचं मूल्य ओळखा।
जो वेळ तुमच्या प्रगतीसाठी, साधनेसाठी, कुटुंबासाठी आणि चांगल्या कर्मासाठी वापरला जातो तोच खरा सत्कारणी लागलेला वेळ असतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने संपूर्ण जग जिंकलं. म्हणून दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवा. दुसऱ्यांच्या चुका मोजण्यात आयुष्य घालवू नका. स्वतःच्या गुणांची वाढ करा. दुसऱ्यांच्या मत्सराने जळू नका. स्वतःच्या प्रगतीने उजळून निघा. आजपासून एक संकल्प करा, माझं सुख माझ्या हातात असेल. माझी श्रद्धा स्वामी समर्थांच्या चरणी असेल. माझा स्वाभिमान कोणाच्याही पायाखाली तुडवू देणार नाही. मी परमार्थ करीन पण विवेकाने करीन. मी प्रेम करीन पण आत्मसन्मान जपत करीन. मी सर्वांची मदत करीन पण स्वतःला विसरून नाही. कारण स्वामी समर्थांनी दिलेलं हे जीवन अमूल्य आहे आणि त्याची किंमत सर्वप्रथम मलाच ओळखावी लागेल. बाळांनो, हे शब्द फक्त ऐकू नका, त्यांना तुमच्या जीवनाचा नियम बनवा. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या आत्म्याचा आदर करायला शिकाल त्या दिवशी जगाचं वागणं तुम्हाला दुखवणं थांबवेल. त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य कोणाच्याही परवानगीवर अवलंबून राहणार नाही. आणि त्या दिवशी तुम्हाला जाणवेल की खरा आधार हा जगाचा नसून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा आहे. बाळांनो, आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या वागण्यावर ठरवणे. कोणी आपल्याशी चांगलं बोललं तर आपण आनंदी, कोणी दुर्लक्ष केलं तर आपण दुःखी, कोणी कौतुक केलं तर आपण समाधानी आणि कोणी टीका केली तर आपण खचून जातो. हे जीवन जगण्याचं लक्षण नाही. हा आपल्या मनाचा दुसऱ्यांच्या हातात दिलेला ताबा आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला त्याला जगातील कोणताही मनुष्य हरवू शकत नाही. म्हणून तुमचं मन इतकं मजबूत करा की कोणाचं कौतुक तुम्हाला अहंकारी बनवणार नाही आणि कोणाची टीका तुम्हाला कमकुवत करणार नाही. आजचा काळ असा आहे की लोक तुमच्या यशात सहभागी होतात पण तुमच्या संघर्षात नाही. तुमच्या आनंदात टाळ्या वाजवतात पण तुमच्या अश्रूंना पुसण्यासाठी पुढे येत नाहीत. म्हणून प्रत्येकाकडून अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा जितक्या कमी तितकी मनःशांती जास्त. बाळांनो, हे लक्षात ठेवा की स्वामी समर्थांनी आपल्याला परमार्थ शिकवला आहे परंतु स्वतःचा अपमान सहन करण्याची शिकवण दिलेली नाही. नम्र राहा पण दुर्बळ बनू नका. दयाळू राहा पण मूर्ख बनू नका. क्षमा करा पण पुन्हा पुन्हा त्याच चुकीचा बळी बनू नका. विवेक हा भक्ताचा सर्वात मोठा दागिना आहे. कधी कधी काही लोक फक्त तुमचा उपयोग करण्यासाठी तुमच्याशी गोड बोलतात. काम झालं की ते दूर निघून जातात. अशा वेळी मनात कटुता ठेवू नका. फक्त एवढं समजा की स्वामींनी तुम्हाला माणसं ओळखण्याचा एक अनुभव दिला आहे. प्रत्येक अनुभव हा तुमच्या जीवनाचा गुरु असतो. ज्यांच्या मनात स्वामी समर्थांचं नाम असतं त्यांना सूट घ्यायची गरज नसते. कारण न्याय करण्याचं काम परमेश्वराचं आहे. तुमचं काम फक्त योग्य मार्गावर चालत राहणं आहे. जो तुम्हाला दुखावतो त्याच्याबद्दल द्वेष नको पण त्याच्यापासून योग्य अंतर ठेवणं आवश्यक आहे. कारण मनःशांती हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. बाळांनो, जगामध्ये दोन प्रकारची माणसं असतात. एक अशी की जी तुमच्या यशाने आनंदी होतात. दुसरी अशी की जी तुमच्या प्रगतीने अस्वस्थ होतात. त्यामुळे प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही कितीही चांगले असला तरी काही लोकांना तुम्ही कधीच आवडणार नाही. हे स्वीकारा आणि पुढे चला. स्वामी समर्थ महाराज सांगतात की प्रत्येक सकाळ ही ईश्वराने दिलेली नवी संधी आहे. काल कोणी तुमचा अपमान केला असेल, विश्वासघात केला असेल, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला असेल तरी आजचा दिवस नव्या सुरुवातीचा आहे. जुन्या दुःखाचं ओझं घेऊन नवीन दिवस जगू नका. आजपासून स्वतःवर काम करा. शरीर निरोगी ठेवा, मन शांत ठेवा, विचार सकारात्मक ठेवा, वाणी गोड ठेवा आणि कर्म पवित्र ठेवा. कारण तुमचं खरं सौंदर्य चेहऱ्यावर नसून तुमच्या स्वभावात असतं. आणि स्वभाव सुंदर असेल तर स्वामींची कृपा आपोआप आकर्षित होते. बाळांनो, पैसा कमवा, प्रगती करा, घर उभारा, कुटुंब सांभाळा पण या सगळ्यांमध्ये स्वतःचं मन हरवू देऊ नका. दिवसातून काही क्षण फक्त स्वामी समर्थांच्या चरणी बसा. नामस्मरण करा. त्या शांत क्षणांमध्ये जे समाधान मिळतं ते जगातील कोणतीही संपत्ती देऊ शकत नाही. लक्षात ठेवा, तुमचं भाग्य दुसऱ्यांच्या हातात नाही. तुमचं भविष्य तुमच्या श्रद्धेत, तुमच्या प्रयत्नांत आणि स्वामी समर्थांच्या कृपेत आहे. म्हणून लोकांच्या शब्दांनी नव्हे तर स्वामींच्या शिकवणीने तुमचं जीवन घडवा. बाळांनो, स्वतःसाठी जगणं म्हणजे फक्त स्वतःचा विचार करणं नाही. स्वतःला इतकं सक्षम बनवणं की तुमच्या अस्तित्वामुळे इतरांचंही भलं होईल. हाच खरा स्वामी समर्थांचा मार्ग आहे. बाळांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जग बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करा. कारण जगाला बदलण्यासाठी अनेक जन्मही अपुरे पडतील पण स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्धार केला तर एकच क्षण पुरेसा ठरू शकतो. स्वामी समर्थ महाराज नेहमी भक्तांच्या अंतःकरणात जागृती निर्माण करतात.
ते बाहेरचं जग बदलण्याआधी आपल्या मनातील अज्ञान, भीती, अहंकार आणि मोह दूर करण्याची प्रेरणा देतात. आज अनेक जण दुःखी आहेत कारण त्यांनी स्वतःचं सुख दुसऱ्यांच्या हातात दिलं आहे. तो माझ्याशी चांगला वागला तर मी आनंदी, ती माझी काळजी घेतली तर मी समाधानी, त्यांनी माझं कौतुक केलं तर मी यशस्वी. बाळांनो, हे सुख नाही, ही परावलंबित्वाची सवय आहे. खरा आनंद बाहेर नसतो, तो आपल्या अंतःकरणात असतो. ज्याच्या मनात स्वामी समर्थांचं नाम आहे, त्याचं मन हळूहळू बाह्य परिस्थितीवर अवलंबून राहत नाही. कधी कधी तुम्ही एखाद्यासाठी रात्रंदिवस झटता, त्याच्या अडचणीत धावून जाता, स्वतःचा वेळ, पैसा, श्रम आणि भावना त्याच्यासाठी खर्च करता. पण जेव्हा तुम्हाला त्याची गरज भासते, तेव्हा तोच माणूस मागे वळूनही पाहत नाही. त्या क्षणी मनाला फार वेदना होतात. पण त्या वेदनांमध्येही स्वामी समर्थ एक मोठा धडा शिकवत असतात. चांगुलपणा सोडू नका, पण चांगुलपणासोबत विवेकही ठेवा. लक्षात ठेवा, सेवा ही परमेश्वरासाठी करा, माणसांकडून परतफेडीची अपेक्षा ठेवून करू नका. कारण अपेक्षा जितकी मोठी, तितकं दुःखही मोठं. पण जे कर्म फक्त स्वामींच्या चरणी अर्पण केलं जातं, त्या कर्माचं फळ योग्य वेळी आणि योग्य प्रकारे नक्की मिळतं. बाळांनो, तुमच्या जीवनात काही लोक फक्त एक धडा शिकवण्यासाठी येतात. काही लोक तुमच्या आनंदात सहभागी होतात, काही तुमच्या संघर्षात सोबत राहतात, आणि काही तुमची परीक्षा घेण्यासाठी येतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कायमचं स्थान देण्याची घाई करू नका. वेळच ठरवते की कोण आपलं आहे आणि कोण फक्त परिस्थितीमुळे जवळ होतं. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मन शांत असेल तर संकटही लहान वाटतं. म्हणून बाहेर कितीही गोंधळ असला तरी आतमध्ये श्रद्धेचा दीप प्रज्वलित ठेवा. रोज काही क्षण नामस्मरण करा. आपल्या चुका ओळखा. स्वतःला अधिक संयमी, अधिक दयाळू आणि अधिक मजबूत बनवा. कारण खरी जिंक ही दुसऱ्यांवर नसून स्वतःच्या दुर्बलतेवर असते. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःसाठी जगणं म्हणजे कुटुंबाकडे दुर्लक्ष करणं नाही. उलट स्वतःचं मन, आरोग्य आणि विचार चांगले ठेवले तरच आपण कुटुंबासाठी खंबीर आधार बनू शकतो. थकलेला, दुःखी आणि तुटलेला माणूस दुसऱ्यांना किती आधार देणार? म्हणून स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नसून एक जबाबदारी आहे. बाळांनो, प्रत्येक दिवसाची सुरुवात एका संकल्पाने करा. आज मी कोणाचं वाईट करणार नाही, कोणाबद्दल द्वेष बाळगणार नाही, माझ्या क्षमतेनुसार चांगलं कर्म करीन, पण माझ्या आत्मसन्मानाशी कधीही तडजोड करणार नाही. कारण आत्मसन्मान गमावून मिळालेलं कोणतंही नातं, कोणतीही मैत्री किंवा कोणताही लाभ शेवटी मनाला दुःखच देतो. जगात लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, नाती बदलतील, वेळ बदलेल, पण श्री स्वामी समर्थांची कृपा बदलत नाही. जो भक्त प्रामाणिकपणे त्यांच्या चरणी शरण जातो, त्याला योग्य वेळी योग्य दिशा मिळते. म्हणून लोकांवर नव्हे, स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. जगाची साथ मिळाली तर आनंद, नाही मिळाली तरी खचू नका. कारण ज्याच्या पाठीशी स्वामी उभे असतात, त्याला एकटेपणाची भीती राहत नाही. बाळांनो, शेवटी एवढंच सांगतो, लोकांसाठी इतकंही जगू नका की स्वतःला विसरून जाल, आणि स्वतःसाठी इतकंही जगू नका की परमार्थ विसरून जाल. या दोघांमध्ये समतोल राखा. हाच स्वामी समर्थांनी दाखवलेला मध्यम मार्ग आहे. स्वतःचं मन जपा, स्वतःचा स्वाभिमान जपा, चांगलं कर्म करा, नामस्मरण करा आणि प्रत्येक दिवस ईश्वराने दिलेली अमूल्य संधी समजून जगा. बाळांनो, आयुष्याच्या प्रवासात एक सत्य प्रत्येकाला स्वीकारावंच लागतं. या जगात कोणीही कायमचं आपलं नसतं. जन्माला येताना आपण एकटे येतो आणि शेवटच्या प्रवासालाही एकटेच निघून जातो. मग या दोन प्रवासांच्या मधल्या काळात आपण इतके का तुटतो? कारण आपण माणसांवर इतका विश्वास ठेवतो की परमेश्वरावरचा विश्वास कमी पडतो. स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना नेहमी सांगतात की माझ्यावर विश्वास ठेव, जगावर नाही. जगातील प्रत्येक नातं हे परिस्थितीनुसार बदलू शकतं. आज जे तुमच्या जवळ आहेत ते उद्या दूर जाऊ शकतात. आज जे तुमचं कौतुक करतात ते उद्या तुमच्यावर टीकाही करू शकतात. म्हणून तुमच्या मनाचा पाया माणसांवर नव्हे, तर स्वामी समर्थांच्या चरणांवर बांधा. बाळांनो, काही लोक तुमच्या चांगुलपणाला तुमची कमजोरी समजतात. तुम्ही शांत राहता म्हणून ते तुम्हाला घाबरट समजतात. तुम्ही माफ करता म्हणून ते वारंवार तुमच्यावर अन्याय करतात. पण लक्षात ठेवा, शांतता म्हणजे कमजोरी नाही, क्षमा म्हणजे पराभव नाही. मात्र अन्याय सहन करत राहणं हेही योग्य नाही. स्वामी समर्थांनी भक्ताला नम्रता दिली आहे, पण त्याचबरोबर आत्मसन्मानही दिला आहे. जीवनात अशा अनेक घटना घडतात ज्या आपल्या मनाला खोल जखम देतात. जवळची माणसं शब्दांनी दुखावतात, विश्वासघात करतात, अपमान करतात. त्यावेळी मनात प्रश्न येतो, मी एवढं चांगलं वागलो तरी माझ्याबरोबर असंच का झालं? बाळांनो, त्या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळत नाही. पण काळ पुढे सरकतो आणि एक दिवस समजतं की त्या वेदनांनीच आपल्याला अधिक मजबूत बनवलं. स्वामी समर्थ महाराज प्रत्येक दुःखामध्ये एक शिक्षण लपवून ठेवतात.
जेव्हा एखादा माणूस तुमची साथ सोडतो तेव्हा स्वामी तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवत असतात. जेव्हा एखादा तुमचा विश्वास तोडतो तेव्हा स्वामी तुम्हाला विवेक देत असतात. आणि जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरुद्ध उभं राहतं तेव्हा स्वामी तुम्हाला दाखवत असतात की मी तुझ्या सोबत आहे. बाळांनो, दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करणं आजच बंद करा. अमुक व्यक्तीकडे मोठं घर आहे, तमुक व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे, कोणाचं आयुष्य सुखाचं दिसतं. पण प्रत्येकाच्या आयुष्यामागे काही न दिसणारे संघर्ष असतात. म्हणून तुलना नको, प्रगती हवी. मत्सर नको, प्रेरणा हवी. तक्रार नको, प्रयत्न हवा. दररोज सकाळी आरशात स्वतःकडे पहा आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारा, कालपेक्षा आज मी थोडा चांगला माणूस झालो का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. कारण स्वामी समर्थांच्या दृष्टीने मोठेपणा संपत्तीत नसतो, तो स्वभावात, संयमात, सत्यात आणि सेवाभावात असतो. बाळांनो, आयुष्यात पैसा कमवा, यश मिळवा, मान सन्मान मिळवा, पण त्यासाठी तुमची प्रामाणिकता विकू नका. कारण पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो, पण चारित्र्य हरवलं तर ते परत मिळवणं खूप कठीण असतं. स्वामी समर्थांच्या भक्ताची खरी ओळख त्याच्या वागण्यात दिसली पाहिजे. आणखी एक गोष्ट मनात ठेवा, तुमचं मौन अनेक वेळा 1000 शब्दांपेक्षा प्रभावी असतं. प्रत्येक वादाला उत्तर देण्याची गरज नसते, प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर देण्याची गरज नसते. काही वेळा शांत राहणं हीच सर्वात मोठी ताकद असते. कारण सत्याला ओरडून सिद्ध करावं लागत नाही, वेळच त्याचा साक्षीदार बनते. म्हणून बाळांनो, आता लोकांच्या मतांनी नव्हे तर स्वामी समर्थांच्या शिकवणीने जगायला सुरुवात करा. स्वतःचं मन पवित्र ठेवा, विचार निर्मळ ठेवा, कर्म निष्काम ठेवा आणि श्रद्धा अढळ ठेवा. अशा भक्ताच्या आयुष्यात कितीही वादळं आली तरी त्याची नौका शेवटी सुरक्षित किनाऱ्यावर पोहोचते. लक्षात ठेवा, जग तुमच्याकडून काय घेतं यापेक्षा तुम्ही जगाला काय देता हे महत्त्वाचं आहे. पण देताना स्वतःला पूर्णपणे रिकामं करून टाकू नका. स्वतःच्या मनाची, शरीराची, श्रद्धेची आणि स्वाभिमानाची जपणूक करा. कारण हीच ईश्वराने दिलेली सर्वात मोठी जबाबदारी आहे. चला बाळांनो, श्री स्वामी समर्थांचं नाम घेत पुढील जीवन अधिक सजग, अधिक शांत आणि अधिक अर्थपूर्ण बनवण्याचा संकल्प करूया. बाळांनो, मनुष्याच्या आयुष्यात सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तर तो त्याच्या स्वतःच्या मनामध्ये लपलेला असतो. राग, मत्सर, अहंकार, लोभ, अपेक्षा आणि भीती हेच ते शत्रू आहेत जे माणसाला आतून कमकुवत करतात. बाहेरचा शत्रू तुमचं थोडंसं नुकसान करू शकतो, पण मनातील हे विकार तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. म्हणून स्वामी समर्थ महाराज सर्वप्रथम मन शुद्ध करण्याचा उपदेश करतात. बाळांनो, अनेक लोक म्हणतात, स्वामी, माझं नशीबच खराब आहे. पण स्वामी समर्थ सांगतात, नशिबापेक्षा तुमचे विचार मोठे असतात. जसा विचार तसं कर्म, जसं कर्म तसं फळ. जर तुम्ही दिवसभर नकारात्मक विचार करत राहिलात, प्रत्येक गोष्टीची तक्रार करत राहिलात, प्रत्येक व्यक्तीबद्दल वाईट बोलत राहिलात, तर मनाची शक्ती कमी होत जाते. पण ज्या मनात श्रद्धा, संयम आणि सकारात्मकता असते, त्या मनाला कोणतंही संकट जास्त काळ हरवू शकत नाही. आज अनेक जण दुसऱ्यांना खुश करण्यात इतके व्यस्त आहेत की स्वतःच्या आई वडिलांना वेळ देऊ शकत नाहीत. सोशल मीडियावर हजारो लोकांना हसत चेहरा दाखवतात, पण स्वतःच्या घरात मात्र शांतता आणि आनंद हरवलेला असतो. बाळांनो, जगाला दाखवण्यासाठी आयुष्य जगू नका. तुमच्या घरात समाधान असेल, तुमच्या मनात स्वामींचं नाम असेल, तर त्यापेक्षा मोठं यश दुसरं नाही. स्वामी समर्थ महाराज सांगतात, सत्याच्या मार्गावर चालणारा माणूस काही काळ एकटा दिसतो, पण शेवटी विजय त्याचाच होतो. म्हणून जर तुमच्या प्रामाणिकपणामुळे काही लोक दूर गेले तर त्याची खंत करू नका. खोट्या नात्यांपेक्षा एक खरं नातं अधिक मौल्यवान असतं. बाळांनो, तुमच्या आयुष्यात जे काही घडतं त्यामागे काही ना काही कारण असतं. काही गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे घडतात, तर काही गोष्टी स्वामींच्या इच्छेप्रमाणे घडतात. आणि अनेक वेळा स्वामींची इच्छा ही आपल्या इच्छेपेक्षा अधिक चांगली असते. त्या क्षणी आपल्याला ते समजत नाही, पण काळ गेल्यावर त्यामागचं कारण स्पष्ट होतं. म्हणून संकट आलं की घाबरू नका, अपयश आलं की खचू नका, लोकांनी साथ सोडली म्हणून रडू नका. प्रत्येक वेळी स्वतःला एकच गोष्ट सांगा, माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहेत. हा विश्वास ज्या भक्ताच्या मनात असतो त्याला कोणतीही अडचण कायमची रोखू शकत नाही. बाळांनो, स्वतःचा वेळ अशा लोकांवर खर्च करू नका ज्यांना तुमची किंमतच नाही. तुमची ऊर्जा अशा वादांमध्ये वाया घालवू नका ज्यातून काहीच मिळणार नाही. त्याऐवजी तुमच्या ध्येयावर काम करा, ज्ञान वाढवा, चांगले विचार वाचा, नामस्मरण करा, गरजूंना मदत करा. कारण हीच खरी गुंतवणूक आहे जी आयुष्यभर तुमच्या सोबत राहते. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, माफ करणं म्हणजे विसरणं नाही,
ज्यांनी तुम्हाला दुःख दिलं त्यांच्याबद्दल मनात द्वेष ठेवू नका, पण पुन्हा त्याच चुका होऊ नयेत याची शहाणपणाने काळजी घ्या. स्वामी समर्थांचा भक्त दयाळू असतो, पण विवेकही बाळगतो. बाळांनो, प्रत्येक दिवस हा परमेश्वराने दिलेला एक नवीन अध्याय आहे. कालच्या चुका आज सुधारता येतात. कालचं अपयश आजच्या प्रयत्नांनी यशात बदलता येतं. म्हणून भूतकाळाचा पश्चात्ताप आणि भविष्याची भीती यामध्ये वर्तमान वाया घालवू नका. आजचा दिवस श्रद्धेने, प्रामाणिकपणे आणि आनंदाने जगा. लक्षात ठेवा, या जगात तुम्हाला प्रत्येकजण समजून घेईलच असं नाही, पण श्री स्वामी समर्थ तुमच्या मनातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक प्रार्थना जाणतात. म्हणून माणसांसमोर वारंवार दुःख मांडण्यापेक्षा स्वामींच्या चरणी मन मोकळ करा. त्यांच्यासमोर वाहिलेला एक अश्रूही व्यर्थ जात नाही. चला बाळांनो, आजपासून एक नवा संकल्प करूया. लोकांच्या मतांनी नाही, तर स्वामी समर्थांच्या शिकवणीने जगूया. अपेक्षांपेक्षा प्रयत्न वाढवूया, तक्रारींपेक्षा कृतज्ञता वाढवूया, द्वेषापेक्षा प्रेम वाढवूया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला विसरून नव्हे तर स्वतःला घडवत, स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवत जीवन जगूया. बाळांनो, आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. माणूस दुःखी कधी होतो माहीत आहे का? जेव्हा तो स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या शब्दांमध्ये शोधू लागतो. कोणी आपल्याला चांगलं म्हणालं तर आपण आनंदी होतो, कोणी वाईट म्हणालं तर आपलं मन तुटतं. पण स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्याला स्वतःची ओळख आहे त्याला जगाच्या प्रमाणपत्राची गरज नसते. तुम्ही कितीही चांगलं काम करा तरी काही लोक तुमच्यावर टीका करतील. तुम्ही कितीही प्रामाणिक राहा तरी काही लोक तुमच्यावर संशय घेतील. तुम्ही कितीही मदत करा तरी काही लोक तुमचे उपकार विसरतील. म्हणून लोक बदलण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःचं मन इतकं मजबूत बनवा की त्यांच्या वागण्याचा तुमच्या शांततेवर परिणाम होणार नाही. बाळांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी उत्तर देणं आवश्यक नसतं. काही लोकांना सत्य जाणून घ्यायचं नसतं, त्यांना फक्त वाद घालायचा असतो. अशा लोकांसोबत वेळ घालवणं म्हणजे स्वतःची ऊर्जा वाया घालवणं होय. स्वामी समर्थांचा भक्त प्रत्येक लढाई लढत नाही, तो फक्त योग्य लढाई निवडतो. स्वामी समर्थ महाराज शिकवतात की संयम हा भक्ताचा सर्वात मोठा अलंकार आहे. ज्याच्याकडे संयम आहे त्याच्याकडे शक्ती आहे. आज प्रत्येक गोष्ट लगेच मिळावी अशी अपेक्षा आहे, पण निसर्गाकडे पहा. बी पेरल्याबरोबर झाड तयार होत नाही. फूल उमलण्यासाठी वेळ लागतो, फळ पिकण्यासाठी वेळ लागतो. त्याचप्रमाणे तुमच्या प्रार्थनांचं फळही योग्य वेळीच मिळतं. म्हणून बाळांनो, प्रार्थना करत राहा पण अधीर होऊ नका. प्रयत्न करत राहा पण निराश होऊ नका. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, कारण ते भक्ताला कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. कधी ते आपल्या इच्छेप्रमाणे देतात तर कधी आपल्या हिताचं अधिक चांगलं देतात. आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती पैसा नाही तर मनःशांती आहे. ज्याच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत पण मन शांत नाही, तो खरा श्रीमंत नाही. आणि ज्याच्याकडे कमी साधनं आहेत पण मनात समाधान आहे, तोच खरा सुखी आहे. म्हणून संपत्ती कमवा पण समाधान गमावू नका. बाळांनो, तुमच्या आयुष्यात जे लोक सतत नकारात्मकता पसरवतात, तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमच्या प्रत्येक प्रयत्नावर पाणी फेरतात, अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवा. हे अंतर द्वेषामुळे नाही तर मनःशांतीसाठी आहे. जसं आजारी माणसापासून संसर्ग टाळण्यासाठी अंतर ठेवलं जातं, तसंच नकारात्मक विचारांपासूनही मनाचं रक्षण करावं लागतं. स्वामी समर्थ महाराज सांगतात की प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तक्रार करू नका. माझ्याकडे हे नाही, ते नाही असं म्हणू नका. त्याऐवजी एवढंच म्हणा, स्वामी, तुम्ही मला आणखी एक दिवस दिलात, त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. ही भावना जीवनात चमत्कार घडवते. बाळांनो, दुसऱ्यांचं सुख पाहून दुःखी होऊ नका. प्रत्येकाचं नशीब वेगळं आहे, प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे आणि प्रत्येकाचा प्रवासही वेगळा आहे. तुमची तुलना फक्त कालच्या स्वतःशी करा. जर आज तुम्ही कालपेक्षा अधिक शांत, अधिक संयमी आणि अधिक श्रद्धावान असाल तर तुम्ही योग्य दिशेने चालत आहात. शेवटी एवढंच सांगतो, लोकांसाठी चांगलं करा पण स्वतःला विसरू नका. परमार्थ करा पण विवेकाने करा. प्रेम करा पण स्वाभिमान जपा. क्षमा करा पण अनुभवातून शिका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जीवनाचा आधार माणसं नसून श्री स्वामी समर्थ आहेत, हा विश्वास कधीही डळमळू देऊ नका. ज्या दिवशी हा विश्वास तुमच्या हृदयात दृढ होईल, त्या दिवशी भीती निघून जाईल, दुःख हलकं वाटेल, अपेक्षा कमी होतील आणि समाधान वाढेल. कारण मग तुम्हाला कळेल की या जगात सर्व काही बदलू शकतं, पण श्री स्वामी समर्थांची कृपा आणि त्यांचा आशीर्वाद कधीही बदलत नाही. बाळांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही दिवसभरात किती वेळ स्वतःसाठी देता? स्वतःच्या मनाशी किती वेळ बोलता? स्वतःच्या चुका किती वेळा स्वीकारता? आणि स्वतःच्या आत्म्याचा आवाज किती वेळा ऐकता?
सत्य हे आहे की आपण संपूर्ण दिवस इतरांच्या आयुष्यात गुंतून जातो, पण स्वतःकडे पाहण्यासाठी आपल्याकडे वेळच उरत नाही. म्हणूनच मन थकून जातं, विचार गोंधळून जातात आणि जीवनात आनंद असूनही समाधान मिळत नाही. स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्याने स्वतःला ओळखलं त्याने परमेश्वराला ओळखण्याची पहिली पायरी पार केली. कारण परमेश्वराचा मार्ग हा बाहेरून नसून आतून सुरू होतो. बाहेरची मंदिरं आपल्याला नमस्कार करायला शिकवतात, पण मनातील मंदिर आपल्याला स्वतःला घडवायला शिकवतं. बाळांनो, काही लोक आयुष्यभर फक्त इतरांच्या चुका शोधण्यात वेळ घालवतात. अमुक व्यक्ती अशी आहे, तमुक व्यक्ती तशी आहे, त्याने हे केलं, तिने ते केलं. पण स्वतःच्या मनात डोकावण्याची त्यांना सवय नसते. लक्षात ठेवा, दुसऱ्यांच्या चुका मोजण्यात आयुष्य संपतं, पण स्वतःच्या चुका सुधारण्यात आयुष्य घडतं. आजचा काळ स्पर्धेचा आहे. प्रत्येकजण दुसऱ्यापेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न करत आहे. पण स्वामी समर्थ महाराज शिकवतात की खऱ्या स्पर्धेचा प्रतिस्पर्धी दुसरा कोणी नसतो, तर कालचा आपणच असतो. जर आज तुम्ही कालपेक्षा अधिक संयमी झाला असाल, अधिक शांत झाला असाल, अधिक प्रामाणिक झाला असाल, तर समजा तुम्ही मोठं यश मिळवलं आहे. बाळांनो, आयुष्यात काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. प्रत्येक नातं टिकवता येत नाही. प्रत्येक माणूस आपल्याला समजून घेईलच असं नाही. प्रत्येक इच्छा पूर्ण होईलच असं नाही. पण याचा अर्थ जीवन संपलं असा होत नाही. उलट, जे निघून जातं ते अनेकदा आपल्यासाठी योग्य नसतं, आणि जे आपल्या वाट्याला येतं त्यामध्येही स्वामी समर्थांची काहीतरी योजना असते. कधी कधी आपण एखादं दार बंद झाल्यामुळे रडत बसतो, पण आपल्या लक्षात येत नाही की स्वामी आपल्या आयुष्यात त्यापेक्षा मोठं दार उघडण्याची तयारी करत आहेत. म्हणून संकट आलं की निराश होऊ नका. प्रत्येक अडथळ्यामागे एक नवीन संधी लपलेली असते. बाळांनो, तुमच्या शब्दांचीही काळजी घ्या. कारण शब्द हे बाणासारखे असतात. एकदा तोंडातून बाहेर पडले की ते परत येत नाहीत. गोड शब्द एखाद्याच्या जखमेवर औषध बनतात, तर कठोर शब्द आयुष्यभराची जखम देऊन जातात. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा, मी जे बोलतोय त्याने समोरच्याचं मन तुटेल की त्याला आधार मिळेल. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्ताची ओळख त्याच्या कपड्यांनी, पैशांनी किंवा प्रतिष्ठेने होत नाही. त्याची ओळख त्याच्या विनयाने, संयमाने, सत्याने आणि प्रेमाने होते. म्हणून बाहेरचं रूप सुंदर करण्यापेक्षा मन सुंदर करण्याचा प्रयत्न करा. कारण मन सुंदर असेल तर चेहऱ्यावरही शांततेचं तेज आपोआप दिसू लागतं. बाळांनो, रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी कोणाचं मन दुखावलं का? आज मी कोणाला मदत केली का? आणि आज मी स्वामी समर्थांचं किती वेळा स्मरण केलं? हे 3 प्रश्न जर रोज स्वतःला विचारले तर तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात होईल. लक्षात ठेवा, जग तुम्हाला यशस्वी म्हणेल तेव्हा नाही, तर स्वामी समर्थ तुम्हाला योग्य मार्गावर चालणारा भक्त म्हणतील तेव्हा तुमचं जीवन खरंच धन्य होईल. कारण जगाचं कौतुक काही दिवस टिकतं, पण स्वामींची कृपा जन्मोजन्मी साथ देते. म्हणून बाळांनो, आता लोकांच्या अपेक्षांचं ओझं वाहणं थांबवा. स्वतःला घडवा. स्वतःच्या मनाला मजबूत करा. श्रद्धेला अधिक गहिरी करा. कर्माला अधिक पवित्र करा. आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने करा. ज्या घरात नाम आहे त्या घरात धैर्य असतं. ज्या मनात श्रद्धा आहे त्या मनात भीती राहत नाही. आणि ज्या भक्ताच्या हृदयात स्वामी समर्थ आहेत त्याला जगातील कोणतीही शक्ती कायमचं हरवू शकत नाही. बाळांनो, आजच्या या प्रवचनातील प्रत्येक शब्द मनात साठवून ठेवा. कारण हे शब्द माझे नाहीत, तर स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीची आठवण करून देणारे आहेत. जीवनात कितीही मोठं संकट आलं, कितीही दुःख आलं, कितीही अपमान सहन करावा लागला, तरी एक गोष्ट कधीही विसरू नका, परिस्थिती कायमची नसते. जसा दिवस संपतो आणि रात्र येते, तशीच रात्र संपली की पुन्हा सूर्य उगवतो. त्यामुळे अंधार पाहून प्रकाशावरचा विश्वास कधीही सोडू नका. बाळांनो, अनेक लोक तुमच्या जीवनात येतील. काही तुम्हाला हसवतील, काही रडवतील, काही फसवतील, काही प्रेरणा देतील. पण प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्याचा एक धडा असते. म्हणून कोणाबद्दल मनात कायमचा द्वेष ठेवू नका. ज्यांनी तुम्हाला दुःख दिलं त्यांच्यामुळेच तुम्ही अधिक शहाणे झालात. ज्यांनी साथ सोडली त्यांच्यामुळेच तुम्ही स्वामी समर्थांचा हात अधिक घट्ट धरलात. स्वामी समर्थ महाराज भक्ताला कधीही सूट शिकवत नाहीत. ते संयम शिकवतात. ते सांगतात की दुसऱ्याला शिक्षा करण्याचं काम परमेश्वरावर सोडा. तुमचं काम तुमचं कर्म शुद्ध ठेवणं आहे. कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे तुम्ही चुकीचे झालात तर नुकसान तुमचंच होईल. बाळांनो, आयुष्यात काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. प्रत्येकाला खुश ठेवणं शक्य नाही. प्रत्येक नातं वाचवणं शक्य नाही. प्रत्येक स्वप्न लगेच पूर्ण होणं शक्य नाही. पण याचा अर्थ असा नाही की प्रयत्न सोडायचे. प्रयत्न करत राहायचं, श्रद्धा टिकवायची आणि परिणाम स्वामी समर्थांच्या चरणी सोपवायचा. हाच खरा भक्तीचा मार्ग आहे. आज माणूस बाहेरून खूप श्रीमंत दिसतो, पण आतून खूप गरीब असतो.
मोठं घर आहे, मोठी गाडी आहे, पैसा आहे, पण मनात शांतता नाही. रात्री झोप येत नाही, कारण समाधान पैशाने मिळत नाही. समाधान मिळतं ते कृतज्ञतेने, प्रामाणिकपणाने आणि परमेश्वरावरील विश्वासाने. बाळांनो, तुमचं मन ज्या गोष्टीवर सतत विचार करतं तसंच तुमचं आयुष्य घडतं. जर तुम्ही सतत भीतीचा विचार कराल तर धैर्य कमी होईल. सतत दुःखाचा विचार कराल तर आनंद दूर जाईल. पण जर तुम्ही सतत स्वामी समर्थांचं नाम घेत राहिलात तर मनात शांतता निर्माण होईल. म्हणून मनाला योग्य दिशा द्या. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी मोठमोठे विधी आवश्यक नाहीत. आवश्यक आहे निर्मळ मन, आवश्यक आहे प्रामाणिक कर्म, आवश्यक आहे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणारं हृदय, आणि आवश्यक आहे अहंकार सोडून नम्रतेने जगण्याची वृत्ती. बाळांनो, आजपासून एक गोष्ट नक्की करा. कोणीतरी तुमचं कौतुक करेल म्हणून चांगलं काम करू नका. लोक पाहतील म्हणून दान करू नका. प्रसिद्धी मिळेल म्हणून सेवा करू नका. प्रत्येक चांगलं कर्म फक्त स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करा. कारण माणूस विसरेल पण परमेश्वर कधीही विसरत नाही. कधी कधी तुम्हाला वाटेल की माझ्या आयुष्यात इतक्या परीक्षा का येतात, पण लक्षात ठेवा, सोनं जितकं आगीत तापतं तितकंच ते अधिक शुद्ध होतं. त्याचप्रमाणे संकट भक्ताला कमकुवत करण्यासाठी येत नाहीत तर अधिक मजबूत करण्यासाठी येतात. म्हणून प्रत्येक संकटाकडे शिक्षा म्हणून पाहू नका, ती स्वामी समर्थांनी दिलेली शिकवण समजा. बाळांनो, तुमच्या जीवनात जर एखादी व्यक्ती सतत तुमचा अपमान करत असेल, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत असेल, तर तिथून शांतपणे दूर व्हा. रागाने नाही, द्वेषाने नाही, पण आत्मसन्मान जपत दूर व्हा. कारण जिथे सतत मन दुखावतं तिथे जास्त काळ थांबणं योग्य नाही. स्वामी समर्थांचा भक्त प्रेमळ असतो पण स्वतःचा सन्मान राखणारा असतो. शेवटी एवढंच सांगतो, स्वतःवर विश्वास ठेवा, पण त्यापेक्षा अधिक स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. लोक बदलतील, वेळ बदलेल, परिस्थिती बदलेल, पण स्वामींची कृपा कधी बदलत नाही. जो भक्त श्रद्धा, संयम आणि सत्कर्म या 3 गोष्टींचा आधार घेतो, त्याच्या आयुष्यात उशीर होऊ शकतो पण अंधार कायमचा राहत नाही. म्हणून बाळांनो, आता दुसऱ्यांच्या मान्यतेसाठी नव्हे तर स्वामी समर्थांच्या आशीर्वादासाठी जगा. लोकांना खुश करण्यासाठी नव्हे तर स्वतःचं जीवन पवित्र करण्यासाठी जगा. स्वतःला घडवा, दुसऱ्यांना मदत करा, पण स्वतःचा स्वाभिमान आणि मनःशांती कधीही गमावू नका. हाच स्वामी समर्थांनी दाखवलेला खरा जीवनमार्ग आहे. बाळांनो, आता या प्रवचनाच्या पुढील टप्प्यात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करूया. माणसाच्या आयुष्यात दुःख येतं ते नेहमी परिस्थितीमुळेच असतं असं नाही. अनेक वेळा दुःखाचं कारण आपल्या मनातील चुकीच्या अपेक्षा असतात. आपण प्रत्येकाकडून प्रेमाची अपेक्षा करतो, प्रत्येकाकडून आदराची अपेक्षा करतो, प्रत्येकाकडून आपल्याला समजून घेण्याची अपेक्षा करतो. पण बाळांनो, ही अपेक्षा जितकी वाढते तितकंच मन दुःखी होतं. स्वामी समर्थ महाराज सांगतात, कर्म करत राहा, पण अपेक्षांचं ओझं मनावर ठेवू नका. कारण अपेक्षा ही मनाला बांधून ठेवते, तर निष्काम कर्म मनाला मुक्त करतं. जेव्हा तुम्ही कोणाचं भलं करता तेव्हा त्या बदल्यात काही मिळेल अशी आशा ठेवू नका. कारण ज्या क्षणी परतफेडीची अपेक्षा निर्माण होते त्या क्षणी सेवाभाव संपतो आणि व्यवहार सुरू होतो. बाळांनो, या जगात प्रत्येकजण आपल्या सुखासाठी धडपडत आहे. त्यामुळे प्रत्येकाकडून तुमच्या भावनांची जाणीव होईलच अशी अपेक्षा ठेवू नका. काही लोक तुमच्यावर प्रेम करतील, काही दुर्लक्ष करतील, काही टीका करतील आणि काही तुमचं यशही सहन करू शकणार नाहीत. पण यामुळे तुमचा मार्ग बदलू नका. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याचा मार्ग सत्याचा असतो त्याला वाटेत काटेही भेटतात. म्हणून अडचणी आल्या म्हणून मार्ग बदलू नका. काटे आहेत म्हणून चालणं थांबवू नका. कारण काट्यांच्या पलीकडेच फुलांचा सुगंध असतो. बाळांनो, आयुष्यात जेव्हा कोणी तुमचा अपमान करतो तेव्हा लगेच प्रत्युत्तर देण्याची घाई करू नका. काही वेळा शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. कारण वेळ ही प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ देते. तुम्ही तुमचं मन स्वच्छ ठेवा, बाकीचा न्याय स्वामी समर्थांवर सोडा. लक्षात ठेवा, तुमची सर्वात मोठी ताकद तुमचं मन आहे. जर मन खचलं तर शरीर बलवान असूनही माणूस हरतो, पण जर मन खंबीर असेल तर अशक्त शरीरही मोठी संकट पार करू शकतं. म्हणून रोज मनाला सकारात्मक विचारांनी, नामस्मरणाने आणि चांगल्या संगतीने मजबूत करा. बाळांनो, स्वामी समर्थांच्या भक्ताने 3 गोष्टी कधीही सोडू नयेत: सत्य, संयम आणि श्रद्धा. सत्यामुळे चारित्र्य मजबूत होतं, संयमामुळे निर्णय योग्य होतात आणि श्रद्धेमुळे संकटांमध्येही धैर्य टिकून राहतं. आजचा माणूस जग जिंकण्याच्या प्रयत्नात स्वतःलाच हरवत आहे. मोठं घर, मोठी नोकरी, पैसा, प्रसिद्धी या सगळ्यांच्या मागे धावताना त्याने स्वतःच्या मनाची शांतता गमावली आहे. बाळांनो, हे लक्षात ठेवा, ज्या यशामुळे तुमचं मन अस्वस्थ होतं ते यश पूर्ण नाही.
खऱ्या यशामध्ये समाधान असतं, नम्रता असते आणि ईश्वराविषयी कृतज्ञता असते. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, स्वतःला इतकं घडवा की संकट तुमच्या समोर लहान वाटू लागतील. म्हणून वेळ वाया घालवू नका. चांगली पुस्तकं वाचा, सत्संग करा, आई वडिलांची सेवा करा, कुटुंबाला वेळ द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज काही वेळ स्वामी समर्थांच्या नामस्मरणासाठी राखून ठेवा. बाळांनो, लक्षात ठेवा, तुमच्याकडून चूक झाली तर ती मान्य करा. क्षमा मागायला लाजू नका आणि जर दुसऱ्याने चूक केली तर शक्य असेल तिथे क्षमा करा. कारण मनात राग साठवून ठेवलात तर सर्वात जास्त त्रास तुम्हालाच होतो. क्षमा ही दुसऱ्यासाठी नसते, ती स्वतःच्या मनाला मुक्त करण्यासाठी असते. शेवटी एवढंच सांगतो, या जगात कोणाचंही आयुष्य परिपूर्ण नाही. प्रत्येकजण काही ना काही वेदना घेऊन जगत आहे. म्हणून कोणाचाही मत्सर करू नका आणि स्वतःच्या दुःखामुळे खचूही नका. स्वामी समर्थांनी दिलेल्या प्रत्येक दिवसाला प्रसाद समजा. आनंद आला तर नम्र राहा, संकट आलं तर धैर्य ठेवा आणि प्रत्येक श्वासासोबत मनात एकच नाम घुमत राहू द्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नामच तुमच्या जीवनातील सर्वात मोठा आधार, सर्वात मोठं धन आणि सर्वात मोठं संरक्षण आहे. बाळांनो, या जगात प्रत्येक माणूस आनंद शोधत फिरतो. कोणी पैशामध्ये आनंद शोधतो, कोणी प्रसिद्धीमध्ये, कोणी नात्यांमध्ये, तर कोणी सत्तेमध्ये. पण ज्या दिवशी हे सर्व हातातून निसटतं, त्याच दिवशी त्याचा आनंदही निघून जातो. याचं कारण एकच, त्याने आनंदाचा आधार चुकीच्या ठिकाणी शोधलेला असतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्या सुखाचा आधार जग आहे ते सुख तात्पुरतं आहे. ज्या सुखाचा आधार परमेश्वर आहे ते सुख कायमचं आहे. म्हणून बाळांनो, जगावर प्रेम करा पण जगालाच सर्वस्व समजू नका. नाती जपा पण नात्यांमध्ये स्वतःला हरवू नका. पैसा कमवा पण पैशाला परमेश्वर बनवू नका. आज अनेक भक्त म्हणतात, स्वामी, माझ्या आयुष्यात इतक्या अडचणी का येतात? बाळांनो, विचार करा. शेतकरी बी पेरतो तेव्हा तो लगेच पीक मागत नाही. तो संयम ठेवतो, मेहनत करतो, पाणी देतो आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहतो. त्याच्याप्रमाणे तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचं फळही योग्य वेळीच मिळतं. म्हणून अधीर होऊ नका. स्वामी समर्थ महाराज भक्ताची परीक्षा घेतात पण त्याचा त्याग कधीच करत नाहीत. अनेक वेळा तुम्हाला वाटेल की मी एकटाच आहे, माझ्या दुःखाकडे कोणी पाहत नाही. पण बाळांनो, ज्या क्षणी संपूर्ण जग तुम्हाला विसरतं, त्या क्षणी स्वामी समर्थ तुमचा हात अधिक घट्ट धरतात. म्हणून संकटात माणसांना नव्हे, स्वामींना हाक मारा. लक्षात ठेवा, जीवनात जे काही घडतं ते कायमचं नसतं. दुःख कायम राहत नाही, आनंदही कायम राहत नाही, मान सन्मान कायम राहत नाही, अपमानही कायम राहत नाही. कायम राहतं ते फक्त तुमचं कर्म आणि स्वामी समर्थांवरचा तुमचा विश्वास. बाळांनो, काही लोक तुमच्या जीवनात फक्त तुमचा वेळ आणि ऊर्जा घेण्यासाठी येतात. ते तुमच्याकडून मदत घेतात पण तुमच्या अडचणीच्या वेळी गायब होतात. अशा लोकांबद्दल कटुता बाळगू नका, पण त्यांच्याकडून एक धडा जरूर घ्या. प्रेम करा पण विवेक विसरू नका. स्वामी समर्थ महाराज शिकवतात की स्वतःवर प्रेम करणं हा अहंकार नाही, स्वतःचा सन्मान राखणं हा गर्व नाही, स्वतःच्या मनाची काळजी घेणं हा स्वार्थ नाही. कारण तुम्हीच जर आतून तुटलेले असाल तर दुसऱ्यांना आधार कसा देणार? म्हणून बाळांनो, रोज स्वतःला थोडा वेळ द्या. तुमच्या मनात काय चाललं आहे ते समजून घ्या. स्वतःशी प्रामाणिक राहा. चुकीचं असेल तर स्वीकारा, योग्य असेल तर ठाम उभे राहा. प्रत्येक वेळी स्वतःला दोष देऊ नका. प्रत्येक वेळी दुसऱ्यांसाठी स्वतःला बदलू नका. काही वेळा स्वतःसारखं जगणं हाच सर्वात मोठा विजय असतो. आणखी एक गोष्ट मनात कोरून ठेवा, या जगात कोणीही कायम तुमच्यासोबत चालणार नाही. आई वडील, भाऊ बहीण, मित्र, नातेवाईक सर्वांची साथ एका मर्यादेपर्यंत असते. पण श्री स्वामी समर्थांची साथ जन्मोजन्मी असते. म्हणून माणसांवर विश्वास ठेवा पण त्याहून अधिक विश्वास स्वामींच्या कृपेवर ठेवा. बाळांनो, ज्या दिवशी तुमचं मन लोकांच्या कौतुकावर जगणं सोडून स्वामी समर्थांच्या आशीर्वादावर जगायला लागेल, त्या दिवशी तुमचं दुःख अर्ध कमी होईल. कारण मग तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी नव्हे तर परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी कर्म कराल. आज एक संकल्प करा, मी माझं मन नकारात्मक विचारांनी भरू देणार नाही. मी कोणाचं वाईट चिंतन करणार नाही. मी माझ्या कर्तव्यापासून पळणार नाही. मी माझा स्वाभिमान जपेन. मी परमार्थ करेन पण विवेकाने करेन. आणि प्रत्येक परिस्थितीत श्री स्वामी समर्थांचं नाम माझ्या ओठांवर ठेवेन. बाळांनो, लक्षात ठेवा, जो स्वतःला जिंकतो त्यालाच जग जिंकण्याची गरज राहत नाही. कारण त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान, त्याच्या मनातील शांतता आणि त्याच्या हृदयातील श्रद्धा हीच त्याची खरी संपत्ती असते. चला, हात जोडून एकच प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ, आम्हाला इतकी बुद्धी द्या की आम्ही लोकांच्या स्वार्थामध्ये स्वतःला हरवू नये. आम्हाला इतकी शक्ती द्या की संकटांमध्येही श्रद्धा सोडू नये.
आमच्या मनातून अहंकार, मत्सर आणि अपेक्षा दूर करा. आमच्या प्रत्येक श्वासामध्ये तुमचं नाम, प्रत्येक कर्मामध्ये प्रामाणिकपणा आणि प्रत्येक निर्णयामध्ये विवेक राहू द्या. तुमची कृपा आमच्यावर सदैव राहू द्या. बाळांनो, या जगामध्ये प्रत्येक माणूस काही ना काही शोधत आहे. कोणी पैशाच्या मागे धावत आहे, कोणी प्रतिष्ठेच्या मागे, कोणी नात्यांच्या मागे, तर कोणी सुखाच्या मागे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याला स्वतःचं मन सापडलं नाही त्याला जगातलं कोणतंच सुख कायमचं मिळत नाही. म्हणून स्वामी समर्थ महाराज प्रथम मन जिंकायला शिकवतात. बाळांनो, मनुष्याला सर्वात जास्त त्रास कोण देतं माहीत आहे का? दुसरा माणूस नाही, तर स्वतःच्या मनात चालणारा विचारांचा गोंधळ. काल जे घडलं त्याचा पश्चात्ताप, उद्या काय होईल याची भीती आणि आज लोक माझ्याबद्दल काय विचार करतील याची चिंता. या 3 गोष्टी माणसाचं वर्तमान हिरावून घेतात. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, वर्तमानात जगा. कारण परमेश्वराने तुम्हाला आजचा दिवस दिला आहे, काल परत येणार नाही आणि उद्या अजून आलेलाच नाही. बाळांनो, तुम्ही कधी नदीकडे पाहिलं आहे का? नदी सतत पुढे वाहत राहते. तिच्या वाटेत मोठमोठे दगड येतात, वळण येतात, खोल दऱ्या येतात, पण ती कधी थांबत नाही. ती रडत बसत नाही, ती मागे वळून पाहत नाही, ती आपला प्रवास सुरूच ठेवते. स्वामी समर्थ महाराज भक्तालाही हाच संदेश देतात, जीवनात अडथळे आले म्हणून थांबू नका. दुःख आलं म्हणून हार मानू नका. तुमचा प्रवास चालू ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यासाठी सर्वस्वपणाला लावतो तेच लोक आपल्याला विसरून जातात. सुरुवातीला मनाला खूप वेदना होतात, पण बाळांनो, लक्षात ठेवा, ज्यांनी तुमची किंमत ओळखली नाही त्यांच्यासाठी स्वतःची किंमत कमी करू नका. हिरा जर कोणाच्या पायाखाली पडला तरी त्याची किंमत कमी होत नाही. त्याचप्रमाणे तुमचं चारित्र्य, तुमचं प्रेम आणि तुमची प्रामाणिकता यांची किंमत दुसऱ्यांच्या वागण्यावर अवलंबून नसते. स्वामी समर्थ महाराज सांगतात की प्रत्येक भक्ताने 2 गोष्टी नेहमी जपाव्यात, एक म्हणजे स्वाभिमान आणि दुसरी म्हणजे नम्रता. स्वाभिमान गेला तर माणूस तुटतो आणि नम्रता गेली तर माणूस अहंकारी बनतो. त्यामुळे या दोन्हींचा सुंदर समतोल राखणं हीच खरी साधना आहे. बाळांनो, आयुष्यात प्रत्येक वेळी जिंकणं आवश्यक नाही. काही वेळा पराभवही आवश्यक असतो. कारण पराभव माणसाला नम्र बनवतो, अपयश माणसाला मेहनतीचं महत्त्व शिकवतं आणि संकट माणसाला स्वामी समर्थांच्या अधिक जवळ घेऊन जातं. म्हणून जेव्हा काही तुमच्या मनाप्रमाणे घडत नाही तेव्हा स्वतःला एकच गोष्ट सांगा, कदाचित स्वामी माझ्यासाठी यापेक्षा अधिक चांगली योजना ठेवून आहेत. आज अनेक लोक झोपताना थकलेले असतात, पण कामामुळे नाही तर विचारांमुळे. मन सतत भूतकाळ आणि भविष्यकाळ यामध्ये फिरत राहतं. म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री स्वामी समर्थांचं नाम घ्या. दिवसभरातील सर्व चिंता त्यांच्या चरणी अर्पण करा. स्वतःला सांगा, आजपर्यंत मला सांभाळणारे स्वामी उद्याही माझी काळजी घेतील. बाळांनो, दुसऱ्यांच्या यशामुळे स्वतःला कमी समजू नका. प्रत्येक फूल वेगळ्या ऋतूत फुलतं. आंब्याचं झाड आणि वडाचं झाड सारख्या वेळी वाढत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाची वेळ वेगळी असते. त्यामुळे धीर सोडू नका. तुमची वेळ आली की तुम्हालाही योग्य फळ मिळेल. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे तुमचं चांगलं कर्म. पैसा संपेल, शरीर वृद्ध होईल, सौंदर्य कमी होईल, पद निघून जाईल, पण सत्कर्म तुमच्या आत्म्याबरोबर राहील. म्हणून कोणाचं भलं करण्याची संधी मिळाली तर ती कधीही सोडू नका. मात्र परमार्थ करताना स्वतःचं नुकसान होणार नाही याचाही विवेक ठेवा. बाळांनो, आज या प्रवचनाच्या या टप्प्यावर मी तुम्हाला एक संकल्प करायला सांगतो. आजपासून मी लोकांच्या शब्दांवर माझा आनंद अवलंबून ठेवणार नाही. मी माझं मन स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करेन. माझ्या जीवनात कितीही संकट आली, कितीही अपमान झाला, कितीही एकटेपणा आला, तरी मी श्रद्धेचा हात सोडणार नाही. कारण ज्याच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाम असतं, ज्याच्या मनात विश्वास असतो आणि ज्याच्या कर्मात प्रामाणिकपणा असतो, त्याचं रक्षण स्वतः स्वामी समर्थ करतात. आणि जिथे स्वामी समर्थांचा हात असतो तिथे कोणत्याही वादळाची ताकद भक्ताला कायमचं हरवण्याची नसते. बाळांनो, या जगामध्ये सर्वात कठीण साधना कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःचं मन शांत ठेवण्याची साधना. डोंगरावर जाऊन बसणं सोपं आहे, जंगलात जाऊन एकांतात राहणं सोपं आहे, पण संसारात राहून, अनेक प्रकारच्या लोकांमध्ये राहून, टीका सहन करून, अपमान पचवून आणि तरीही मनामध्ये प्रेम, श्रद्धा आणि शांतता टिकवून ठेवणं हीच खरी तपश्चर्या आहे. स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना हाच मार्ग दाखवला. बाळांनो, काही लोक तुमच्यावर प्रेम करतील कारण त्यांना तुमच्याकडून काहीतरी मिळतं. काही लोक तुमचा आदर करतील कारण तुमच्याकडे पैसा आहे. काही लोक तुमच्याभोवती फिरतील कारण तुमच्याकडे पद आहे. पण हे सर्व बदलणार आहे. पैसा बदलतो, पद बदलतं, परिस्थिती बदलते. म्हणून अशा गोष्टींवर आयुष्याचा पाया बांधू नका. तुमच्या चारित्र्यावर, तुमच्या प्रामाणिकपणावर आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर तुमचं जीवन उभं करा.
स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याने स्वतःच्या इच्छा जिंकल्या त्याने अर्ध जग जिंकलं. कारण माणसाच्या दुःखाचं मूळ अनेक वेळा गरिबी नसते, तर न संपणाऱ्या इच्छा असतात. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी जन्म घेते, दुसरी पूर्ण झाली की तिसरी समोर उभी राहते. अशा प्रकारे माणूस धावतच राहतो, पण समाधान त्याला कधीच मिळत नाही. बाळांनो, म्हणून इच्छा ठेवा, ध्येय ठेवा, मेहनत करा, पण समाधान गमावू नका. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे मिळवायचं आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. हीच स्वामी समर्थांनी शिकवलेली जीवनशैली आहे. आणखी एक गोष्ट मनात ठेवा, प्रत्येक वेळेला तुमचं चांगुलपण सिद्ध करण्याची गरज नाही. काही लोक तुम्हाला चुकीचं समजतील, काही तुमच्यावर आरोप करतील, काही तुमच्या पाठीमागे बोलतील. त्यांना उत्तर देण्यात तुमचं आयुष्य घालवू नका. वेळ हेच सर्वात मोठं उत्तर असतं. सत्याला पुरावा द्यावा लागत नाही. सत्य स्वतःच योग्य वेळी उजेडात येतं. बाळांनो, तुमचं मन जिथे जास्त गुंततं तिथेच तुमची ऊर्जा खर्च होते. जर तुम्ही सतत नकारात्मक लोकांमध्ये राहिलात तर तुमचे विचारही नकारात्मक होतील. जर तुम्ही सतत तक्रारी करत राहिलात तर तुमच्या आयुष्यात आनंद टिकणार नाही. म्हणून तुमची संगत चांगली ठेवा, चांगली पुस्तकं वाचा, सत्संग ऐका, स्वामी समर्थांचं नाम घ्या, कारण संगती माणसाचं भविष्य घडवते. स्वामी समर्थ महाराज भक्ताला कधीही भीतीमध्ये जगायला शिकवत नाहीत, ते धैर्य शिकवतात. ते सांगतात, भीती आली की माझं नाम घे, कारण भीती मनाला कमकुवत करते, पण श्रद्धा मनाला अजय बनवते. संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा त्याहून मोठी असली पाहिजे. बाळांनो, आयुष्यात काही गोष्टी उशिरा मिळाल्या म्हणून दुःखी होऊ नका. उशीर म्हणजे नकार नाही. अनेक वेळा स्वामी समर्थ योग्य वेळेची वाट पाहत असतात, कारण कच्चं फळ तोडलं तर त्याची चव लागत नाही. योग्य वेळी पिकलेलं फळच गोड लागतं. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील अनेक आशीर्वाद योग्य वेळ आली कीच मिळतात. लक्षात ठेवा, स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला घडवणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण सिद्ध केलेलं यश काही काळ टिकतं, पण घडलेलं व्यक्तिमत्व आयुष्यभर लोकांच्या मनात राहतं. म्हणून ज्ञान वाढवा, स्वभाव सुधारवा, संयम वाढवा आणि प्रत्येक दिवस कालपेक्षा अधिक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा. बाळांनो, आज या क्षणी श्री स्वामी समर्थांच्या चरणी एकच प्रार्थना करूया. हे स्वामी, आम्हाला इतकं सामर्थ्य द्या की आम्ही लोकांच्या बदलत्या स्वभावामुळे तुटू नये. आमचं मन तुमच्या नामामध्ये स्थिर राहू द्या. आमच्या जीवनात कितीही संकट आली तरी श्रद्धा डळमळू देऊ नका. आमच्या हातून सत्कर्म घडू द्या, आमच्या वाणीमध्ये गोडवा राहू द्या आणि आमच्या अंतःकरणात नेहमी करुणा, विवेक आणि समाधान राहू द्या. बाळांनो, लक्षात ठेवा, या जगात सर्व काही मिळालं नाही तरी चालेल, पण श्री स्वामी समर्थांवरील विश्वास कधीही हरवू देऊ नका. कारण विश्वास जिवंत असेल तर आशा जिवंत राहते, आशा जिवंत असेल तर प्रयत्न सुरू राहतात, आणि प्रयत्न सुरू राहिले तर स्वामी समर्थांची कृपा तुम्हाला योग्य ठिकाणी नक्की पोहोचवते. बाळांनो, या संसारात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला सुख हवं असतं, पण सुख मिळवण्याचा मार्ग मात्र अनेकजण चुकीचा निवडतात. ते बाहेरच्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करतात, पण स्वतःच्या मनाकडे कधीच पाहत नाहीत. लक्षात ठेवा, बाहेरचं जग आपल्या इच्छेनुसार कधीच चालणार नाही. प्रत्येक माणसाचे विचार वेगळे असतील, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असेल आणि प्रत्येकाचं वागणंही वेगळं असेल. जर तुम्ही प्रत्येकाला बदलण्याचा प्रयत्न करत बसलात तर तुमचं संपूर्ण आयुष्य त्यातच निघून जाईल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जग बदलण्यापेक्षा स्वतःला बदल, जगाशी लढण्यापेक्षा स्वतःच्या मनाशी मैत्री कर. कारण मन शांत असेल तर बाहेरचं वादळही लहान वाटतं, पण मन अस्थिर असेल तर छोटंसं दुःखही पर्वतासारखं वाटू लागतं. बाळांनो, अनेकदा आपण स्वतःला विचारतो, मी एवढं चांगलं वागतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का येतं? पण हा प्रश्न बदलून असा विचारा, या दुःखातून स्वामी मला काय शिकवत आहेत? हा एक विचार तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. कारण प्रत्येक संकटामध्ये एक शिक्षण दडलं असतं, प्रत्येक अपयशामध्ये एक नवी दिशा दडलेली असते, आणि प्रत्येक अश्रूमध्ये स्वामी समर्थांची एक अदृश्य कृपा लपलेली असते. बाळांनो, तुमच्या जीवनात अशा अनेक व्यक्ती येतील ज्या तुमचं मन दुखावतील. काही तुमच्यावर अन्याय करतील, काही तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतील. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांनी केलेल्या चुकीमुळे तुम्ही तुमचं चांगुलपण सोडू नका. जर कोणी तुमच्याशी कठोर वागलं म्हणून तुम्हीही कठोर झालात तर त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय राहिला? स्वामी समर्थ महाराज भक्ताला शिकवतात की चांगुलपणा सोडू नका, पण भोळेपणा सोडा. प्रेम करा, पण विवेकाने करा. मदत करा, पण स्वतःला अडचणीत टाकून नाही. प्रत्येकावर विश्वास ठेवा, पण डोळे बंद करून नाही. श्रद्धा आणि विवेक यांचा समतोल राखणं हीच खरी भक्ती आहे. बाळांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचं मौल्यवान आयुष्य हे लोकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नाही. तुमचा जन्म दुसऱ्यांना खुश करण्यासाठी नाही,
तुमचा जन्म स्वामी समर्थांनी दिलेल्या या सुंदर जीवनाचा योग्य उपयोग करण्यासाठी आहे. म्हणून तुमची ऊर्जा योग्य कामात लावा. नवीन काही शिका, चांगली कर्म करा, कुटुंबासोबत वेळ घालवा, गरजूंना मदत करा आणि दिवसातून काही क्षण स्वामी समर्थांच्या नामस्मरणात घालवा. आज अनेक लोक शरीराने थकलेले नसतात, ते मनाने थकलेले असतात. कारण त्यांनी मनावर खूप ओझं घेतलेलं असतं. जुन्या आठवणींचं ओझं, अपमानाचं ओझं, अपेक्षांचं ओझं, भविष्याच्या चिंतेचं ओझं. बाळांनो, हे ओझं रोज रात्री श्री स्वामी समर्थांच्या चरणी ठेवायला शिका. मन हलकं करा, कारण ज्याचं मन हलकं असतं त्यालाच जीवनाचा खरा आनंद घेता येतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, श्रद्धा ठेव, घाई करू नको. आजच बी पेरून उद्या फळ मिळत नाही. त्यासाठी वेळ लागतो, संयम लागतो आणि सातत्य लागतं. त्याचप्रमाणे तुमची प्रार्थना, तुमची मेहनत आणि तुमची साधना यांचं फळही योग्य वेळ आली की नक्की मिळतं. बाळांनो, दुसऱ्यांकडे पाहून स्वतःचं आयुष्य कमी समजू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे, प्रत्येकाला मिळणारा आशीर्वादही वेगळा आहे. त्यामुळे तुलना सोडा आणि कृतज्ञता स्वीकारा. जे आहे त्याबद्दल आनंदी राहा आणि जे हवं आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. शेवटी एवढंच सांगतो, तुमचं मन जर स्वामी समर्थांच्या चरणाशी जोडलेलं असेल तर जग तुम्हाला तोडण्याचा कितीही प्रयत्न करो, तुम्ही पुन्हा उभे राहाल. कारण तुमची ताकद लोकांच्या कौतुकात नाही तर स्वामी समर्थांच्या कृपेत आहे. म्हणून बाळांनो, आजपासून स्वतःसाठी जगा, म्हणजे स्वार्थी बनण्यासाठी नाही तर स्वतःला इतकं सक्षम, शांत आणि श्रद्धावान बनवण्यासाठी जगा की तुमच्या जीवनातूनच इतरांना प्रेरणा मिळेल. हाच खरा स्वामी समर्थांचा संदेश आहे, हाच खरा परमार्थ आहे आणि हाच खरा जीवनाचा मार्ग आहे. बाळांनो, आजच्या या प्रवचनाचा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा भाग आपण समजून घेऊया. अनेक लोक म्हणतात, स्वामी, आम्ही आयुष्यभर सर्वांसाठी जगलो, सर्वांची मनं जपली, सर्वांच्या सुख दुःखात धावलो, पण आज आमच्या अडचणीच्या काळात आमच्यासाठी कोणीच उभं नाही. बाळांनो, हे ऐकून मनाला वेदना होतात, पण यातून एक मोठा धडा मिळतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, कर्तव्य करा पण स्वतःला विसरू नका. कारण जो माणूस स्वतःलाच विसरतो तो एक दिवस आतून पूर्णपणे रिकामा होतो. दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःचं दुःख लपवत राहणारा माणूस बाहेरून हसत असला तरी आतून तुटत असतो. म्हणून आजपासून एक गोष्ट नक्की करा, तुमच्या जीवनात काही वेळ फक्त स्वतःसाठी राखून ठेवा. त्या वेळेत मोबाईल नको, जगाच्या चिंता नकोत, कोणाच्या अपेक्षा नकोत. त्या वेळेत फक्त श्री स्वामी समर्थांचं नाम घ्या आणि स्वतःच्या मनाशी संवाद साधा. स्वतःला विचारा, मी खरंच आनंदी आहे का? मी योग्य दिशेने चाललो आहे का? माझं मन शांत आहे का? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं तुमचं जीवन बदलू शकतात. बाळांनो, या जगात प्रत्येकजण तुमच्या चांगुलपणाचा अर्थ समजून घेईलच असं नाही. काही लोक तुमच्या शांततेला कमजोरी समजतील, काही तुमच्या प्रेमाचा फायदा घेतील, काही तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेत राहतील. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचे चांगले गुण सोडून द्यायचे. फक्त त्या गुणांबरोबर विवेकाची जोड द्यायची. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, दयाळूपणा ठेवा पण निर्णय घेताना बुद्धी वापरा. कारण फक्त हृदयाने घेतलेले निर्णय अनेक वेळा माणसाला दुःख देतात. हृदयात प्रेम असावं पण डोक्यात विवेकही तितकाच जागा असावा. बाळांनो, तुम्ही पाहिलं असेल की झाडावर फळं लागली की लोक त्याच्यावर दगड मारतात. कोरड्या झाडाकडे कोणी पाहतही नाही. त्याच्याप्रमाणे जेव्हा तुम्ही प्रगती कराल, चांगलं काम कराल, समाजात मान मिळवाल, तेव्हा काही लोक तुमची टीका करतील. त्यामुळे घाबरू नका. टीका होत असेल तर समजा तुम्ही काहीतरी चांगलं करत आहात. पण लक्षात ठेवा, टीकेमुळे अहंकार येऊ देऊ नका आणि कौतुकामुळे गर्वही येऊ देऊ नका. कारण अहंकार हा भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. स्वामी समर्थांच्या जवळ तोच पोहोचतो ज्याच्या मनात नम्रता असते. बाळांनो, एक दिवस असा येईल की तुमच्याकडे पैसा असेल, मान असेल, घर असेल, पण जर मनात समाधान नसेल तर हे सगळं निरर्थक वाटेल. म्हणून संपत्तीपेक्षा समाधान कमवा, प्रसिद्धीपेक्षा चांगलं चारित्र्य कमवा, मोठं घर बांधण्यापेक्षा मोठं मन घडवा. कारण माणूस त्याच्या संपत्तीने मोठा होत नाही, तो त्याच्या स्वभावाने मोठा होतो. स्वामी समर्थ महाराज शिकवतात की प्रत्येक दिवस हा एक नवीन जन्म आहे. काल कितीही चुका झाल्या असतील, कितीही अपयश आलं असेल, कितीही दुःख मिळालं असेल, तरी आज पुन्हा नव्याने उभं राहा. कारण जो पडूनही पुन्हा उभा राहतो त्यालाच स्वामी समर्थ अधिक सामर्थ्य देतात. बाळांनो, लक्षात ठेवा, जगामध्ये दोन प्रकारची माणसं असतात. एक अशी जी तुमच्या आयुष्यात प्रकाश आणतात आणि दुसरी अशी जी अंधार आणतात. प्रकाश देणाऱ्या लोकांना जपा, अंधार देणाऱ्यांबद्दल द्वेष ठेवू नका, पण त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवा. कारण मनाची शांतता टिकवणं हीही एक साधना आहे.
आज या क्षणी श्री स्वामी समर्थांच्या चरणी फक्त एवढीच प्रार्थना करूया, हे स्वामी, आम्हाला अशी बुद्धी द्या की आम्ही कोणाचं वाईट करणार नाही, पण स्वतःवरही अन्याय होऊ देणार नाही. आम्हाला अशी श्रद्धा द्या की संकटांमध्येही आम्ही तुमचा हात सोडणार नाही. आम्हाला असा विवेक द्या की चांगुलपणा आणि भोळेपणा यातील फरक आम्हाला समजेल. आणि आम्हाला अशी शक्ती द्या की आम्ही लोकांच्या स्वार्थामुळे तुटणार नाही, तर तुमच्या कृपेने अधिक मजबूत होत जाऊ. बाळांनो, लक्षात ठेवा, या जगात लोकांची साथ कधी मिळेल, कधी नाही मिळणार. पण श्री स्वामी समर्थांची कृपा एकदा मिळाली, तर ती तुम्हाला आयुष्यभर योग्य मार्गावर चालण्याचं बळ देत राहील. बाळांनो, आजच्या या प्रवचनाचा सार एका वाक्यात सांगायचा झाला, तर तो असा आहे, लोकांसाठी जगताना स्वतःला हरवू नका आणि स्वतःसाठी जगताना मानवता हरवू नका. हाच स्वामी समर्थ महाराजांनी दाखवलेला संतुलित जीवनमार्ग आहे. काही लोक या जगात इतके स्वार्थी असतात की त्यांना तुमच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत, पण त्यांना तुमच्या हातातील पैसा दिसतो. त्यांना तुमच्या मनातील प्रेम दिसत नाही, पण तुमच्याकडून होणारा फायदा दिसतो. जोपर्यंत त्यांचं काम असतं तोपर्यंत ते तुमच्या भोवती फिरतात. काम संपलं की ते तुमची ओळखही विसरतात. बाळांनो, अशा लोकांबद्दल राग धरू नका, कारण त्यांच्या स्वभावाची शिक्षा त्यांना काळच देणार आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात, वाईट माणसाचा द्वेष करू नको, पण त्याच्या वाईट गुणांपासून स्वतःला दूर ठेव. कारण द्वेष मनाला अशांत करतो, पण विवेक मनाला सुरक्षित ठेवतो. बाळांनो, आयुष्यभर तुम्ही किती लोकांना खुश करणार? एकाला आनंद दिलात तर दुसरा नाराज होईल, दुसऱ्याला खुश केलं तर तिसरा टीका करेल. म्हणून सर्वांना आनंदी ठेवण्याचा हट सोडा. त्याऐवजी स्वामी समर्थांना प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण जगाचं समाधान अशक्य आहे, पण परमेश्वराची कृपा शक्य आहे. आजकाल अनेक लोक दुसऱ्यांच्या जीवनाकडे पाहून स्वतःला कमी समजतात. सोशल मीडियावर दिसणारं सुख हे संपूर्ण सत्य नसतं. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे काही न सांगितलेले संघर्ष असतात. प्रत्येक यशामागे अनेक अपयश लपलेले असतात. त्यामुळे दुसऱ्यांचं आयुष्य पाहून स्वतःचं नशीब दोष देऊ नका. बाळांनो, तुमच्या जीवनात जर एखादं दार बंद झालं असेल, तर त्यावर रडत बसू नका. कदाचित स्वामी समर्थ तुमच्यासाठी त्यापेक्षा मोठं दार उघडण्याची तयारी करत असतील. अनेक वेळा आपण एका गोष्टीला अपयश समजतो, पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर लक्षात येतं की तेच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं वरदान होतं. स्वामी समर्थ महाराज नेहमी भक्ताच्या भविष्याकडे पाहतात, पण भक्त फक्त वर्तमानातील दुःख पाहतो. म्हणूनच श्रद्धा आवश्यक आहे, कारण श्रद्धा म्हणजे न दिसणाऱ्या कृपेवर ठेवलेला विश्वास. बाळांनो, जीवनात 3 गोष्टी कधीही विकू नका, तुमचं चारित्र्य, तुमचं सत्य आणि तुमचा स्वाभिमान. पैसा परत मिळू शकतो, नोकरी पुन्हा मिळू शकते, घर पुन्हा बांधता येऊ शकतं, पण एकदा चारित्र्याला डाग लागला किंवा स्वाभिमान तुडवला गेला, तर त्याची वेदना आयुष्यभर राहते. लक्षात ठेवा, तुमची खरी ओळख तुमच्या नावाने नाही, तर तुमच्या वागण्याने तयार होते. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा तुमच्या जाण्यानंतर तुमच्या आठवणी कशा राहतात हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून अशी कर्म करा की तुमच्या उपस्थितीने लोकांना आधार मिळावा आणि तुमच्या अनुपस्थितीतही तुमच्या चांगुलपणाची आठवण राहावी. बाळांनो, प्रत्येक सकाळी उठल्यावर आरशात स्वतःकडे पहा आणि स्वतःलाच सांगा, आज मी कोणाचं मन दुखावणार नाही. आज मी कोणाचं वाईट चिंतन करणार नाही. आज मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेन. आणि आज मी प्रत्येक संकटात श्री स्वामी समर्थांचं नाम घेईन. ही छोटी छोटी वचनेच पुढे जाऊन मोठ्या परिवर्तनाचं कारण बनतात. आयुष्य एका दिवसात बदलत नाही, पण रोज केलेले छोटे चांगले निर्णय एक दिवस संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. काही लोक या जगात इतके स्वार्थी असतात की त्यांना तुमच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत, पण त्यांना तुमच्या हातातील पैसा दिसतो. त्यांना तुमच्या मनातील प्रेम दिसत नाही, पण तुमच्याकडून होणारा फायदा दिसतो. जोपर्यंत त्यांचं काम असतं तोपर्यंत ते तुमच्या भोवती फिरतात. काम संपलं की ते तुमची ओळखही विसरतात. बाळांनो, अशा लोकांबद्दल राग धरू नका, कारण त्यांच्या स्वभावाची शिक्षा त्यांना काळच देणार आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात, वाईट माणसाचा द्वेष करू नको, पण त्याच्या वाईट गुणांपासून स्वतःला दूर ठेव. कारण द्वेष मनाला अशांत करतो, पण विवेक मनाला सुरक्षित ठेवतो. बाळांनो, आयुष्यभर तुम्ही किती लोकांना खुश करणार? एकाला आनंद दिलात तर दुसरा नाराज होईल, दुसऱ्याला खुश केलं तर तिसरा टीका करेल. म्हणून सर्वांना आनंदी ठेवण्याचा हट सोडा. त्याऐवजी स्वामी समर्थांना प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण जगाचं समाधान अशक्य आहे, पण परमेश्वराची कृपा शक्य आहे. आजकाल अनेक लोक दुसऱ्यांच्या जीवनाकडे पाहून स्वतःला कमी समजतात. सोशल मीडियावर दिसणारं सुख हे संपूर्ण सत्य नसतं. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे काही न सांगितलेले संघर्ष असतात. प्रत्येक यशामागे अनेक अपयश लपलेले असतात. त्यामुळे दुसऱ्यांचं आयुष्य पाहून स्वतःचं नशीब दोष देऊ नका.
बाळांनो, तुमच्या जीवनात जर एखादं दार बंद झालं असेल तर त्यावर रडत बसू नका. कदाचित स्वामी समर्थ तुमच्यासाठी त्यापेक्षा मोठं दार उघडण्याची तयारी करत असतील. अनेक वेळा आपण एका गोष्टीला अपयश समजतो, पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर लक्षात येतं की तेच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं वरदान होतं. स्वामी समर्थ महाराज नेहमी भक्ताच्या भविष्याकडे पाहतात, पण भक्त फक्त वर्तमानातील दुःख पाहतो. म्हणूनच श्रद्धा आवश्यक आहे, कारण श्रद्धा म्हणजे न दिसणाऱ्या कृपेवर ठेवलेला विश्वास. बाळांनो, जीवनात 3 गोष्टी कधीही विकू नका: तुमचं चारित्र्य, तुमचं सत्य आणि तुमचा स्वाभिमान. पैसा परत मिळू शकतो, नोकरी पुन्हा मिळू शकते, घर पुन्हा बांधता येऊ शकतं, पण एकदा चारित्र्याला डाग लागला किंवा स्वाभिमान तुडवला गेला तर त्याची वेदना आयुष्यभर राहते. लक्षात ठेवा, तुमची खरी ओळख तुमच्या नावाने नाही, तर तुमच्या वागण्याने तयार होते. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा तुमच्या जाण्यानंतर तुमच्या आठवणी कशा राहतात हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून अशी कर्म करा की तुमच्या उपस्थितीने लोकांना आधार मिळावा आणि तुमच्या अनुपस्थितीतही तुमच्या चांगुलपणाची आठवण राहावी. बाळांनो, शेवटी एवढंच सांगतो, लोकांच्या टाळ्यांपेक्षा स्वामी समर्थांचा आशीर्वाद मोठा आहे. जगाच्या कौतुकापेक्षा अंतःकरणातील समाधान मोठं आहे. संपत्तीपेक्षा सद्गुण मोठे आहेत, आणि सर्व नात्यांपेक्षा श्री स्वामी समर्थांशी असलेलं नातं अधिक पवित्र आहे. म्हणून प्रत्येक श्वासासोबत एकच नाम घ्या: श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाम तुमच्या मनातील भीती दूर करेल. हे नाम तुमच्या जीवनाला दिशा देईल. हे नाम तुमच्या दुःखाला धैर्यामध्ये बदलेल. आणि हे नाम तुम्हाला अशा शांततेपर्यंत घेऊन जाईल जिथे जगाचा गोंधळही तुमच्या मनाला स्पर्श करू शकणार नाही. श्री स्वामी समर्थ.